नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोला जिल्ह्यातील मण नदीत बैलगाडी प्रवाहात वाहून गेल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 4 बैलांचा मृत्यू झाला असून 25 वर्षीय युवक बेपत्ता आहे. ग्रामस्थ आणि उरळ पोलीस युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत आहेत. मूर्तिजापूर शहरात घरफोड्यांच्या मालिकेचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 2 सराईत चोरट्यांना अटक करत 7 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चांगलाच गाजला. मोकाट जनावरे आणि श्वानांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. अकोला शहर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, मियावाकी ट्रॅक तसेच शहरातील हरित क्षेत्रांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. अकोल्यातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारा भिंतीलगतच अवैध देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जुने शहर पोलिसांनी धडक कारवाई करत दारूचा साठा जप्त केला. शाळा परिसरातील वाढत्या गैरप्रकारांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोल्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT गठीत करण्यात आली आहे. 13 कंपन्यांविरोधातील गुन्ह्यांसह शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कथित समाधानपत्रांचीही आता सखोल चौकशी केली जाणार आहे. अकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीतील विद्युत केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सिंचन व्यवस्था विस्कळीत झाल्याने पिके धोक्यात आली असून पोलिसांनी तातडीने प्रभावी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अकोल्यातील 89,50,000 रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. मुख्य आरोपी अविनाश राठोड याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अकोल्यातील तहसील कार्यालय परिसरातील आधार सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांची पाहणी करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देण्याचे निर्देश दिले. सातपुड्यातील मुसळधार पावसामुळे पोपटखेड धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पठार नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अकोला राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयासमोरील अर्धवट डिव्हायडर आणि हटवलेला सिग्नल वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.